मी मुंबईकरांना, ठाणेकरांना, राज्यभरातल्या सर्व मतदारांना धन्यवाद देतो आणि आभारही मानतो. ठाण्यामध्ये आत्ताच माहिती आली मला की 71 जागा शिवसेना जिंकली आहे आणि आता चारची मतमोजणी आहे. म्हणजे 75 जागा शिवसेनेच्या एकट्याच्या होतील आणि शिवसेना भाजपा युती इथे आपली आहे. आणि गेल्या वेळेस 67 जागा होत्या. म्हणजे इथे क्लिअर मेजॉरिटी शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्याबद्दल मी ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो, ठाणेकरांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे एकंदरीत मुंबईकरांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की मुंबईमध्ये देखील महायुतीला, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला जे मॅजिक फिगर लागते, बहुमत लागतं, ते अगदी बहुमताजवळ आम्ही पोचलो आहे आणि बहुमत मिळेल आणि महायुतीलाच बहुमत मिळेल. राज्यभरामध्ये देखील सर्व महापालिकांमध्ये मेजॉरिटी महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील आणि एकंदरीत राज्यातलं जर समीकरण पाहिलं, वातावरण पाहिलं तर महायुतीच्या बाजूचं वातावरण राहिलेलं आहे. आणि ठाणे तर जिंकलं, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, MMRमध्ये देखील महायुतीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत. मुंबईत देखील शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे. सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये. त्यामुळे मुंबईत देखील भाजपा आणि शिवसेना मिळून महायुतीचाच महापौर होईल. मला वाटतं आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा आम्ही राबवला. ही निवडणूक आम्ही विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवलेली आहे. काही लोकांनी ही निवडणूक भावनेच्या आधारावर निवडणूक लढवली, परंतु तरीसुद्धा या ठिकाणी महायुतीला लोकांनी कौल दिला आहे. 3.5 वर्षातलं जे काही आमचं मुंबईतलं काम, मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, वर्षभराचा कालावधी आपण पाहिला तर 3.5 वर्षामध्ये मुंबईकरांसाठी केलेलं काम जे आहे, म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, रखडवलेली थांबवलेली मेट्रो, स्टे दिलेला कारशेड, असे अनेक प्रकल्प जे थांबवले होते त्याला आम्ही चालना दिली. आणि 25 वर्ष ज्या लोकांनी मुंबई महापालिकेमध्ये सत्ता राबवली त्यांच्या विरोधामध्ये लोकांनी मतदान केलेलं आहे आणि मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं आहे. आणि म्हणजे ज्यांनी विकासाला विरोध केला त्याला नाकारले. आणि बरेचसे मुद्दे निवडणुकीमध्ये भावनिक देखील झाले. भ्रष्टाचाराचे गेल्या काही वर्षातले तेही मुद्दे लोकांसमोर आले आणि परफॉर्मन्स बेस या ठिकाणी लोकांनी निकाल दिलेला आहे. आता उबाटाने देखील 160 जागा लढवून मला वाटतं 60 जागा त्यांच्या आघाडीवर आहेत. परंतु महायुती म्हणून आम्ही सत्तेजवळ पोचलो आणि सत्ता महायुतीला मिळेल हा विश्वास आहे. त्यामुळे विकास हाच ब्रँड या ठिकाणी लोकांनी स्वीकारलेला आहे. डेव्हलपमेंट हा ब्रँड लोकांनी स्वीकारलेला आहे. आणि आता मी म्हणेन की मुंबईचा विकास ज्या जोरात करायला पाहिजे त्याप्रमाणे हे ट्रिपल इंजिनचं सरकार, केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं NDA सरकार आहे आणि त्याबरोबर राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार आहे आणि आता मुंबई महापालिकेत देखील महायुतीचा महापौर होईल. त्यामुळे एकंदरीत जे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या राजधानीला मुंबईमध्ये जगभरातले लोक या ठिकाणी येतात आणि मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर झालं पाहिजे अशा प्रकारे नेहमी या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री देखील, मोदीजी जेव्हा मुंबईमध्ये आले त्यावेळेस त्यांनी मुंबई फिनटेक कॅपिटल झाली पाहिजे, मुंबई
या ठिकाणी ग्लोबल नॅशनल हब झाला पाहिजे, ग्लोबल फायनान्शियल हब झाला पाहिजे, मुंबई एक जागतिक दर्जाचं शहर झालं पाहिजे असा वारंवार त्यांनी उल्लेख केला. आणि खऱ्या अर्थाने मुंबई जगाला हेवा वाटेल अशीच झाली पाहिजे आणि त्यासाठी देखील आमचा प्रयत्न आहे. आणि या जे काय मोदीजी देखील म्हणायचे की जे काही आपलं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा गोल आहे त्याच्यामध्ये मुंबईचं योगदान देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे मुंबई आणि MMRमध्ये देखील तेवढं पोटेन्शियल आहे. त्यामुळे मुंबईचा विकास ज्या पद्धतीने आता आपल्याला करायचा आहे, मुंबई जशी लोकांना हवी आहे, मुंबई खड्डेमुक्त पाहिजे, मुंबई प्रदूषणमुक्त पाहिजे, मुंबई या ठिकाणी ट्रॅफिकमुक्त पाहिजे, मुंबई भ्रष्टाचारमुक्त पाहिजे, ह्या ज्या काय अपेक्षा मुंबईकरांच्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे. मुंबईमध्ये 2 फेजमध्ये मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी आम्ही मिळून निर्णय घेतला की सगळे मुंबईतले रस्ते काँक्रीटचे करायचे. आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही पाहाल मेमध्ये मोठ्या प्रमाणावरचं मेजर पार्ट कंप्लीट होईल. पुढच्या वर्षभरामध्ये कंप्लीट मुंबई खड्डेमुक्त होईल. सिवरेज प्रदूषित जी पाणी आपण असं सोडत होतो खाडी समुद्रामध्ये, ते देखील STP प्लॅन्ट, इतके वर्ष STP प्लॅन्ट नव्हते, ते देखील आम्ही कार्यान्वित करतो आहे. इकडे वैद्यकीय जो हे आहे, हेल्थ रिलेटेड जे विषय आहेत, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, हॉस्पिटल सुविधा आहेत, त्या अपग्रेड आपण करतो आहे. एकंदरीत मेट्रो जे आहे, हे मेट्रोला देखील चालना दिलेली आहे. ज्या मेट्रोला स्थगिती दिली होती त्याला आम्ही स्थगिती काढून टाकली. बुलेट ट्रेनला स्थगिती दिली, ती काढली, त्याचं काम सुरू झालेलं आहे. मेट्रो 3 आहे, मेट्रो 2 आहे, मेट्रो 2A आहे, मेट्रो 7 आहे. हे सगळं नेटवर्क जे आहे आम्ही कंप्लीट करतो आहे. आणि त्याचबरोबर BKC कुर्ला या ठिकाणी देखील अंडरग्राऊंड जे आहे ते जाळं जे आहे ते तयार करतो. त्यातून देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. बॉट टॅक्सीचा नवीन प्रयोग आम्ही BKC आणि कुर्ल्यामध्ये करतो आहे. एकंदरीत मुंबईकरांना वर्सोवा बांद्रा वर्सोवाचा ब्रिज होतो आहे, वर्सोवा टू भाईंदरपर्यंत, भाईंदर ते विरार, हे सगळे वेस्टर्न एक्सप्रेस, ईस्टर्न एक्सप्रेस, फ्रीवेमधून आम्ही डायरेक्ट बायपास करतो आहे, एलिव्हेटेड रस्ता करतो आहे. तो डायरेक्ट ठाणे, साकेत, कोलशेत, गायमुख मार्गे फाउंटन, म्हणजे पूर्णपणे ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेसची वाहतूक कोंडी दूर होईल. रिंग रोड करतो आहे आम्ही, यामध्ये मुंबई गोरेगाव मुलींड लिंक रोड आहे. त्याचबरोबर ठाणे आपलं बोरिवली टनेल आहे. हे वाहतूक कोंडी दूर करण्याचा जो काही लोकांचा त्रास आहे त्यातून देखील आम्ही दिलासा देतो आहे. आणि एकंदरीत लोकांना जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न आम्ही या पुढच्या काळामध्ये करणार आहोत. अनेक ठिकाणी आपण नाशिकमध्ये तुम्ही राष्ट्रवादी सोबत होता, पण भाजप तिकडे एखादी सत्तेमध्ये, आता तुम्ही तिथे जाऊन सत्तेमध्ये सामील व्हाल की नाही? आता हे गणित बघा, शेवटी आम्ही आता राज्यामध्ये एकत्र आहोत. त्यामुळे आता काही ठिकाणी आम्ही एकत्र लढलो, तिथं तर सत्ता स्थापन होईलच. जिथे वेगळे लढलो त्या तिथल्या समीकरणाप्रमाणे, गणिताप्रमाणे आणि परिस्थितीप्रमाणे तिथेही आम्ही एकत्र सगळेजण येऊन मुंबईत महापौर पदावर तुम्ही दावा करणार का? कारण तुमच्याशिवाय महापौर बसू शकतो. मुंबई बघा, मुंबई आम्हाला महापौर पद किंवा सत्ता खुर्ची यापेक्षा मुंबईकरांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडवायचे आहेत. मुंबईला साजेशी मुंबई दिसली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने मुंबईकर, मी नेहमी सांगायचो, मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला, तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे. यासाठी झोपडपट्टी मुक्त मुंबई, जे रखडलेले SRAचे प्रकल्प, जे रखडलेले धोकादायक इमारतींचे प्रकल्प आम्हाला मार्गी लावायचे, त्यासाठी महायुतीचा महापौर होईल. महायुतीचा महापौर व्हावा. 3 दशकापासून मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर आहे. बाळासाहेबांच्या यांचा 100वा जन्मशताब्दी देखील आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिकांची मागणी देखील आहे की शिवसेनेचा महापौर बसावा. हे बघा, मी आत्ताच सांगितलं की याच्यावर ठीक आहे, आता तर अंतिम निकाल अजून येत आहेत. त्याप्रमाणे आम्ही शेवटी मुंबईचा विकास हाच अजेंडा आमचा आहे. राज ठाकरेंचं जे मराठी काळ भावनिक आवाहन
कुठेतरी त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रात मुंबईत तरी दिसत आहे. त्यांचे आकडे अपेक्षित होते त्यापेक्षाही जास्त आकडे आता ठाकरे बंधूंचे येताना दिसत आहेत. त्यावर काय इमोशनल कार्ड चाललं असं वाटतं? नाही बघा, शेवटी काय बघा, मुंबईकरांचा कौल आम्ही मान्य केलेला आहे. मतदारांचा कौल मान्य करणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे आता जिथं जिथं ज्या पद्धतीने समीकरणं झाली, जिथं जिथं ज्याप्रमाणे यश मिळालेलं आहे, हे मोठं यश आहे. हे मोठं यश आहे. गेली 20-25 वर्ष ज्यांनी मुंबईमध्ये कारभार केला, त्यांच्या कारभारावर सगळे एकत्र येऊन सुद्धा की लोकांनी नाराजी व्यक्त केलीच ना. शिवसेना आणि भाजपाला या ठिकाणी बहुमत दिलंच ना. पण दादरमध्ये सरवणकर जे आहेत ते तिकडे त्यांना यश मिळत नाही, ते हारतात. कारण बराच वेळ ते प्रयत्न करत होते, रिकाउंटिंगला गेले, पण शेवटी काय, जनमताचा कौल जो आहे तो कौल आम्ही मान्य केलेला आहे. तिथे कुठे काही त्रुटी राहिल्या, काय झाल्या, त्या ठीक आहे, बघता येईल त्या. परंतु जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केलेला आहे. मुंबईकरांनी दिलेला कौल मान्य केला आहे. मुंबईकरांनी हे म्हणजे शिवसेना भाजपा युतीला बहुमत दिलं आहे, हे महत्त्वाचं आहे. महिला वोट बँकचा किती रोल आहे याच्यामध्ये? महिला लाडक्या बहिणींचा आहेच ना. त्यामुळे लाडक्या बहिणींचं योगदान आहेच. लाडक्या बहिणी कधी विसरणार नाहीत. मीरा भाईंदर आणि नवीन मुंबई असे दोन ठिकाणी सुद्धा तुम्ही एकमेकांची विरोधात राहणार. मीरा भाईंदरमध्ये भाजप मोठा भाग झालेला आहे आणि नवीन मुंबईमध्ये पण भाजप मोठा भाग आहे. इकडे काय परिस्थिती, काय ठरवलं? अजून काय ठरवलं? अजून तर निकाल येत आहेत. निकाल सगळे आल्यानंतर ठरवू ना. एवढे अजून मतमोजणी सुरू आहे, सगळं आहे. युती कराल तिकडे? ते अजून तर ते सगळे निकाल तर येऊ द्या. ठाकरे बंधूंनी जर तुम्हाला सोबत घेतला तर तुम्ही सत्तेत जाणार का? नाही, आमचा बघा अजेंडा साफ आहे, स्वच्छ आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. त्यामुळे शिवसेना भाजपा युती आमची ही आताची नाही आहे आणि त्यामुळे आमची विचारधारा एक आहे आणि विचारधारेबरोबर कधी तडजोड होणार नाही. तो जिस तरह के चुनाव की नतीजे हम देख रहे हैं, चुनावी नतीजे देख रहे हैं, मुंबई में आपकी गठबंधन को, भारतीय गठबंधन को लोगों ने वापस स्वीकारा है. ठाकरे बंधु के जो मराठी कार्ड को उन्होंने स्वीकारा नहीं. आप बार बार कहते हैं मराठी होगा और हिंदू ही महापौर होगा. क्या उसको लोगों ने एक्सेप्ट कर लिया? देखिए, मुंबई वासियों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ. मुंबई वासियों ने ये परफॉर्मेंस जिन्होंने किया, जिन्होंने अच्छा काम किया, मुंबई वासियों ने डेवलपमेंट को स्वीकारा है और एंटी डेवलपमेंट को नकारा है. ये साफ जाहिर है. और हमारा मुद्दा चुनाव का डेवलपमेंट था और उनका इमोशनल था. इमोशनल मुद्दे पर वो चुनाव लड़ रहे थे, लेकिन जनता ने डेवलपमेंट के मुद्दे को स्वीकार किया है. लोग डेवलपमेंट चाहते हैं और 3.5 साल से मैं सीएम मुख्यमंत्री था तब 2.5 साल, अभी देवेंद्र जी मुख्यमंत्री है वो 1 साल, ऐसे 3.5 साल में जो मुंबई के लिए काम हुआ है, रोड का कॉन्क्रीटाइजेशन हो, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट हो, हेल्थ फैसिलिटी हो, मेट्रो का काम हो, कारशेड का काम हो, अटल सेतु हो, कोस्टल रोड हो, ये जो दिखाई पड़ रहा है और लोगों को विश्वास हो गया कि ये काम करने वाले लोग हैं और काम करने वाले लोगों को ही सपोर्ट मुंबई वासियों ने किया है. तर मुंबई असेल, नवी मुंबई असेल, आकडे जे आहेत ते खूप उत्साहवर्धक नाही आहेत तुमचे. कुठे कमी पडलात, काय वाटतं? नाही बघा, मुंबई, अरे जे मुंबईमध्ये गेले 20 वर्ष जे काम करत होते, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं प्रचार, भावनिक प्रचार केला, सगळा प्रचार केला, पण मुंबईकरांनी शिवसेना भाजपाला साथ दिलेली आहे ना, विकासाला साथ दिलेली आहे. त्यामुळे भावनिक कार्ड खेळून तुम्हाला निवडणुका जिंकता येणार नाहीत. पण हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो चाललेला आहे असं वाटतंय का? कारण एकीकडे मराठीचा मुद्दा घेतला तर ठाकरेंनी, हिंदुत्वाचा मुद्दा कितपत चाललाय? कुठं आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव अशा अनेक गोष्टी ज्या होत्या त्या निवडणुकीत चालल्या होत्या. नाही, हिंदुत्व तर आमचा विचारधारा आहे, पण आम्ही निवडणुकीमध्ये त्याचा वापर केलेला नाही. आणि त्यामुळे मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मतदान केलेलं आहे. नव्या मुंबईचा आपण म्हणाला तर आम्ही जवळपास 40% जागा जिंकलो आहे. 42 जागा आम्ही जिंकलेलो आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, ठाणेमध्ये तर एकतर्फी शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे मतदारांनी महायुतीला बिलकुल कौल दिलेला आहे. आता बघा ना, महाविकास आघाडी बघा आणि राज्यात पण भारतीय जनता पक्ष नंबर 1चा पक्ष आहे.
राज्यामध्ये, आणि आम्ही शिवसेना नंबर 2चा पक्ष आहे. आज जर राज्यामध्ये पाहिलं तर म्हणजे आमची सुरुवात आता झालेली आहे. सुरुवात आत्ता म्हणजे या नगर परिषदेमध्ये पण भारतीय जनता पक्ष नंबर 1 पार्टी होती. आम्ही 2 नंबरचे पक्ष आहोत, आणि आताही आम्ही 2 नंबरला राज्यामध्ये आहोत. आणि काही लोक म्हणायचे ठाण्यापुरती शिवसेना आहे. आम्ही चांदा ते बांधापर्यंत गेलो ना नगर परिषदेमध्ये. आताही महापालिकांमध्ये आपण बघितलं तर सगळ्या मालेगावसारख्या महापालिकेमध्ये, अगदी जळगाव असेल, इतरही सगळ्या विदर्भातल्या महापालिका यामध्ये शिवसेना म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये निवडून आलेली आहे ना. पण एवढ्या वर्षानंतर ठाकरेंच्या हातातून सत्ता गेलेली आहे. काय वाटतं की राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंचं भवितव्य काय असणार आहे? नाही बघा, त्यांचं भवितव्य सांगायला मी काही ज्योतिषी नाही आहे. त्यामुळे त्यांना शेवटी हे जनता जनार्दन ठरवत असते, आणि आपल्या कामाला जनता जनार्दन आशीर्वाद देत असतात. त्यामुळे आम्ही काम करत राहणार. आणि मी नेहमी सांगतो, आपण कामावरचा फोकस बिलकुल डायव्हर्ट करत नाही. काम एक काम, विकास, डेव्हलपमेंट. कारण बघा, मुंबईमध्ये देखील आज मुंबई 20-25 वर्षामध्ये कशी दिसायला पाहिजे होती, आज 3.5 वर्षामध्ये आम्ही त्याला दाखवतोय मुंबईला की मुंबईकरांना आम्ही काय काय करतोय. आणि या भावनिक मुद्दे खेळून, फक्त मराठी कार्ड खेळून किंवा मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, ह्या सगळ्या अशा गोष्टीवर निवडणुका तुम्हाला नाही जास्त वेळ तुम्हाला जिंकता येणार. लढाई अजून संपलेली नाही आहे, तुम्हाला इशारा आहे. लढाई करणारा मी नाही आहे. मी माझं काम करणारा माणूस आहे. मी आता ते तर माझ्याशी लढतातच आहे ना. मी मुख्यमंत्री झाल्यापासून 3.5 वर्षापासून ते माझ्यावर शिव्या, शाप, आरोप रोज सकाळी उठता बसता झोपता स्वप्नात त्यांना एकनाथ शिंदेच दिसतो. कारण एकनाथ शिंदे गरीब कुटुंबातून आला आहे. एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. तो मुख्यमंत्री झालाच कसा हे अजूनही त्यांना पचन होत नाही. पण आता तरी त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं. पिछले सब ऐसा ये है कि जिस तरह से ठाकरे ब्रांड को लेकर बहुत चर्चा हुई चुनाव के दौरान में, क्या लगता है कि ठाकरे ब्रांड का जो काट करने की कोशिश की, उसके बीच में आप लोग का जो प्रचार चला मोहम्मद वर्सेस महादेव, उसके बीच में ठाकरे ब्रांड भूल गया यहाँ पर? नहीं, देखिए, उसको बड़ा फटका बैठा। मैं इतना ही कहता हूँ कि लोगों ने डेवलपमेंट जो है, डेवलपमेंट ही ब्रांड है, विकास यही ब्रांड है. और बाला साहब थे हमारे ना, बाला साहब वो थे ना ब्रांड. बाला साहब उनका एक अलग कद था, अलग वजूद था. ये उनको वैसे कोई बनना चाहता होगा तो नहीं बन सकता है. वो बाला साहब एक ही बार होते हैं, हर बार नहीं होते. और ये इस चुनाव में डेवलपमेंट को ही ब्रांड लोगों ने समझा है, डेवलपमेंट को स्वीकार किया है. सर, मुंबई में 3 दशकों से शिवसेना का महापौर बैठा हुआ है. जिस तरीके से बाला साहब की 100वीं जन्म शताब्दी की है, शिवसेना की मांग है कि इस बार भी शिवसेना का महापौर हो. इसको लेकर जो भावनाएं व्यक्त की गई उसको लेकर मैंने पहले ही कहा कि यहाँ पर हमारा एजेंडा है कि मुंबई को हम बदलना चाहते, मुंबई को इंटरनेशनल सिटी के रूप में देखना चाहते. और इसलिए हमारा प्राथमिकता जो है हमारी मुंबई को बदलना, मुंबई को जो लोग चाहते मुंबईकर. इसीलिए हमें देवेंद्र जी मुख्यमंत्री है, हमारी टीम शिवसेना और भारतीय जनता पार्टी ने चुनाव लड़ा है. हमारा मुद्दा एक ही है, डेवलपमेंट. इसको बदलना है. जो 20-25 साल में नहीं हुआ वो हमको करना है. सर, आपको लगता है ठाकरे बंधुओं को जो है वो नकार दिया है जनता ने? जो जीत के आए थे चुनाव से पहले 7 उम्मीदवार आपको जो जीत के आए थे, उसको लेकर कोर्ट में जो पीआई फाइल की गई थी, उसको किस तरीके से देखते हैं? कौन से चुनाव में? ये नगर निगम चुनाव में 7 उम्मीदवार जो जीत के आए थे, तो निर्विरोध चुन के आए तो चुन के आए, वो तो चुनाव लोकशाही की प्रक्रिया है. दूसरा ये कि जिस तरीके से कई जगहों पे हम देख रहे हैं कि नासिक हो, नवी मुंबई हो, मीरा भाईंदर हो, वहाँ पे आप अलग अलग लड़े हैं. तो ऐसे में बड़ा भाई अब वहाँ पे बीजेपी है, आप उसे स्वीकार करते हैं, उसके साथ गठबंधन? अरे बड़ा भाई छोटा भाई क्या है, बड़ा भाई छोटा भाई सब हम साथ में एक ही है. क्या उसमें काम करना है, हमको इस डेवलपमेंट करना है, विकास करना है. वो हमारा ये छोटा या बड़ा ऐसा भेदभाव हम लोग करते नहीं. हमें क्या मिला, इससे लोगों को क्या मिलने वाला है, शहर को क्या देने वाले हैं, वो हम चाहते हैं. केंद्र राज्य और हिंदुत्व
महत्वाचं संदेश केंद्र में, राज्य में और नगर में जो सत्ता आई है, अब उससे कितना डेवलपमेंट बढ़ेगा? केंद्र में मोदी जी के नेतृत्व में एनडीए सरकार है, राज्य में देवेंद्र जी मुख्यमंत्री हैं, मैं उनकी सरकार उप मुख्यमंत्री हूँ, और मुंबई में सत्ता है महायुति की। तो निश्चित रूप से इसका फ़ायदा जो है, इसका फ़ायदा मुंबई को ज़रूर होगा, क्योंकि मोदी जी जब जब मुंबई में आए तब तब मुंबई के विकास के बारे में उन्होंने कहा। मैंने पहले भी कहा कि मुंबई को फिनटेक कैपिटल बनाना है, मुंबई को ग्लोबल फाइनेंशियल हब बनाना है, ये मोदी जी ने स्वयं कहा है। नीति आयोग को भी हमारे पास भेजा था कि यहाँ पर वो पूरी मुंबई के कैसे हम मुंबई में इतना पोटेंशियल है, तो नीति आयोग ने कहा कि $1 ट्रिलियन मत सोचिए, मुंबई एमएमआर में $1.5 ट्रिलियन का पोटेंशियल है, तो आप उस पर काम कीजिए। तो उन्होंने कई सेक्टर दिए हुए हैं, तो उस पर हम काम कर रहे हैं। इसलिए केंद्र सरकार की मदद से, राज्य सरकार की मदद से मुंबई जैसा इंटरनेशनल शहर बनाना हमारा मकसद है। पण एक बघितलं तर एमआयएमचे नगरसेवक आहेत संपूर्ण महाराष्ट्रात हे 125 पर्यंत विचारले होते। ही बाब किंवा ही गोष्ट खरं म्हणजे हे जे काय अशा प्रकारचे लोक निवडून देतात, ही देशाच्या म्हणजे विरोधी समाजाच्या विरोधामध्ये जे काही वक्तव्य करतात, विषारी वक्तव्य करतात, अशा लोकांना म्हणजे लोक म्हणजे हे एक तर गणित अजून समजण्या पलीकडचं आहे। ये वही सवाल है सर कि सर, MIM ठाण्यामध्ये जिस तरीके से ठाकरे आगे बंधू आया, होते उसी की का आपली प्रचार एक किया। हाती सत्ता आली, पण आपली सत्ता आलेली आहे का? आपल्याला ठाण्यामध्ये स्पष्ट बहुमत शिवसेनेला मिळालेलं आहे, आणि युतीला आमच्या 100 जागा झाल्या का? पुढे युतीला 100+ झालो आम्ही, जे मी बोललो होतो की 100+ होणार। आता जवळपास आमच्या 74 आणि युतीच्या भाजपच्या मिळून 100 पार झालं। त्यामुळे ते सत्ता म्हणजे ठाण्यात स्थापन करत होते, पण आम्ही 100 पार गेलो। त्यामुळे जे बोलतो ते आम्ही करतो। सर वो क्या समझ रहे हैं आपकी खासकर एमआईएम का जो फैक्टर है, ओवैसी ने आगे जिस तरह से प्रचार किया कि वो मुंबई में हो, माधुपुर में हो, संभाजीनगर हो, कई जगहों पर जाकर प्रचार किया, सीटें बढ़ गई उनकी। खासकर ये अब तक मुस्लिम वोट बैंक कांग्रेस या समाजवादी पार्टी के साथ या एनसीपी अजित पवार के साथ जा रहा था, लेकिन बड़े पैमाने पर अब एमआईएम को लोग स्वीकार कर रहे हैं। ये मैंने कहा ना, ये चिंता की बात है। जो समाज विरोधी बात करते हैं, समाज द्रोही बात करते हैं, समाज विघातक बात करते हैं, तो ये चिंता की बात है। देखते हैं उसको। लेकिन इसमें समाजवादी पार्टी हमेशा से ये कहती रही कि एमआईएम का आना हमेशा बीजेपी और गठबंधन को मदद करने के लिए, क्योंकि नहीं, देखिए अभी चुनाव के नतीजे आ रहे हैं, उसका एनालिसिस होगा, किसको किससे फायदा हुआ वो तो बाद में देखेंगे। अभी तो दोन प्रश्न आहेत। वरळी, लालबाग, परळ, शिवडी किंवा भांडूप, कांजूरमार्ग हे जे मराठी बहुल भाग आहेत, याच्यामध्ये भरभरून मतदान हे 2 ठाकरेंना झालेले आहे। तर आगामी काळात विकासाच्या दृष्टीने आपण ते प्लॅन करणार आहात का, किंवा त्या दृष्टीने आपण काही विचार केले का? एक आणि दुसरा प्रश्न असा की 2 ठाकरे एकत्र आल्यामुळे आपल्याला ज्या काही जागा मिळाल्या त्याचा तो फटका बसला असं वाटतंय? बघा, आता जे काही गणित झालंय, जे आता निकाल हाती आलेले आहेत, जनतेचा मुंबईकरांचा कौल जो आहे तो आम्ही मान्य केलेला आहे। आता आम्हाला एवढंच आहे की काम करायचं आहे मुंबईसाठी, मुंबईच्या विकासासाठी। त्यामुळे आमचा फोकस डेव्हलपमेंटवर आहे, विकासावर आहे। सर खासकर पुणे शहर और पिंपरी चिंचवड की बात कर लेते हैं, वहाँ पे अजित पवार पालक मंत्री हैं, लेकिन बावजूद इसकी स्थिति यह है कि बीजेपी वहाँ नंबर पर है, एनसीपी अजित पवार बहुत पीछे आ चुका है, जबकि दोनों पवार वहाँ पे साथ हैं। ठीक है ना, अभी जो देखिए वहाँ के लोगों ने जो चुनाव में नतीजे आए हैं, अभी हमारा फोकस एक ही है कि किसको कितने सीट मिले, इससे हम क्या दे सकते हैं उनको, क्या डेवलपमेंट कर सकते हैं, कैसे विकास कर सकते हैं। क्या हर जगह पे आप महायुति का ही हम बिल्कुल एक ही हाँ? हर जगह पे महायुति का ही महापौर पहले आप लोग एक दूसरे के खिलाफ लड़े हैं चुनाव में। अभी हो गया ना चुनाव, अभी चुनाव खत्म हो गया, अभी हम क्या लड़ते रहना है, हमें डेवलपमेंट करना है। पड़ा के बगाने का तो हाँ, हमारा फोकस डेवलपमेंट है। चुनाव भी लड़े हम डेवलपमेंट के एजेंडा पर, इसलिए हमारा एजेंडा ही डेवलपमेंट है। तो अभी मुख्यमंत्री दावोस जा रहे हैं सर, मुख्यमंत्री दावोस जा रहे हैं। राज ठाकरे सोबतची मैत्री जी आहे ती कायम आहे का? अरे मैत्री आता काय दुश्मनी थोडीच आहे आमची, काय
आता निवडणुकीमध्ये आमच्या विरोधामध्ये लढले, आम्ही आमचे लोक विरोधात लढले, ठीक आहे, त्याच्यात काय चालतं. देवेंद्रजी म्हणले त्यांनी बोलवलं तर छापायला पण जाईल. चला, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.